शांत दिसणाऱ्या श्रीरामपूर शहरात नशेच्या काळ्या बाजाराविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे आणि आता याच कारवाईतून समोर आलं एक धक्कादायक प्रकरण। वार्ड क्रमांक 1 मधील इराणी वस्ती पोलिसांना मिळालेली गुप्त माहिती, तयार झाला बनावट ग्राहक आणि सुरू झाला पोलिसांचा सापळा। 500 रुपयांच्या बदल्यात कथितरित्या गुंगीकारक गोळ्यांचं पाकिट देण्यात आलं आणि त्यानंतर काही क्षणातच पोलिसांनी कारवाई केली। पण या कारवाईत नेमकं काय घडलं, किती गोळ्या जप्त करण्यात आल्या आणि या प्रकरणामागे आणखी काही मोठं नेटवर्क आहे का, पाहूया श्रीरामपुरातील गुंगीकारक गोळ्यांच्या कथित विक्रीची ही विशेष स्टोरी। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। समोर कोणतीही मोठी हालचाल नाही, परिसर नेहमी सारखाच, पण पोलिसांना मिळालेल्या एका गुप्त माहितीमुळे वार्ड क्रमांक 1 मधील इराणी वस्ती परिसर अचानक पोलिसांच्या रडारवर आला। पोलिसांच्या माहितीनुसार या परिसरात गुंगीकारक नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची कथित विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती। माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कारवाईची तयारी केली आणि मग आखला गेला एक सापळा। पोलिसांनी एका व्यक्तीला बनावट ग्राहक म्हणून तयार केलं। हा बनावट ग्राहक संबंधित ठिकाणी पोहोचला। पोलिसांच्या माहितीनुसार त्याने जाफर करीम शाह इराणी याच्याकडे गुंगीकारक गोळ्यांची मागणी केली। कथित व्यवहारासाठी 500 रुपये देण्यात आले आणि त्यानंतर गोळ्यांचं एक पाकिट बनावट ग्राहकांच्या ताब्यात देण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे। आता खरी वेळ होती पोलिसांच्या सापळेची। पाकिट मिळताच बनावट ग्राहकाने पोलिसांना ठरलेला इशारा केला आणि काही क्षणातच पोलिसांनी कारवाई केली। जाफर करीम शाह इराणी आणि नरगिस जाफर इराणी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या कारवाईत पोलिसांनी निट्राकेअर आणि निट्रोझेपम टॅबलेटची प्रत्येकी 10 गोळ्या असलेली 4 पाकिटे जप्त केल्याची माहिती आहे। म्हणजेच पोलिसांच्या कारवाईत एकूण 4 पाकिटे जप्त करण्यात आली। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष खरात यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता प्रश्न आहे, या गोळ्या नेमक्या कुठून आणल्या जात होत्या? या कथित विक्रीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणि या गोळ्यांचा पुरवठा करणारी साखळी श्रीरामपूर आणि श्रीरामपूरच्या बाहेरपर्यंत पोहोचते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या पुढील तपासातूनच समोर येणार आहेत। नशेच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी अशा प्रकारच्या कारवायांना महत्व आहे। दरम्यान श्रीरामपूर शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। आता या तपासातून केवळ 4 पाकिटांचं गूढ उकळतंय की त्यामागे नशेच्या पुरवठ्याची मोठी साखळी समोर येते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अशाच नवनवीन आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी पाहत राहा भीम प्रहार न्यूज मराठी। धन्यवाद।